झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे शहरातली वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने शहरात ट्राम सेवा आणि लाईट रेल्वे ट्रान्सपोर्ट सुरू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे। शहराच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर ही ट्राम गाडी धावणार आहे। देशातल्या कोलकाता शहरातच सध्या ट्राम गाडीची सेवा सुरू आहे। मुंबईतही ट्राम सेवा होती, स्वातंत्र्योत्तर काळात ती बंद करण्यात आली। मात्र ठाणे शहरातल्या वाहतूक समस्येवर पर्याय म्हणून ट्राम सेवेची निवड करण्यात आली आहे। तर LRT म्हणजेच लाईट रेल्वे ट्रान्सपोर्ट सेवा ठाण्याच्या आनंदनगर ते घोडबंदर या रस्त्यावर धावणार आहे। येत्या वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे। 20 लाखाचे शहर आहे ठाणे शहर। 20 लाखाच्या शहरासाठी इंट्रा सिटी ट्रान्सपोर्टसाठी सर्वात उपयुक्त असा LRT सिस्टम आहे लाईट रेल्वेचा। आणि याच्या सोबत जर सिंगल ट्राम सिस्टम आपण इंटरनल रोड्सवर जोडलं तर आपल्याला तो फायदेशीर ठरणार आहे। त्या दृष्टीने आम्ही यासाठी एक संस्थाची नेमणूक लवकरात लवकर 10 ते 15 दिवसात करणार आहोत। LRT पद्धत त्यांनी जे घोषित केले आनंदनगरपासून ओवळ्यापर्यंत, तर त्यांनी ठाणेकरांना खूप राहत मिळेल। एक अतिशय काय म्हणू कॉस्ट इफेक्टिव्ह अशी ती सेवा राहील। आणि कलकत्त्यामध्ये ज्याप्रमाणे ट्राम आत्ता चालवल्या जातात त्याच धर्तीवरती ही ठाण्यामध्ये जर का आणली तर सुरुवातीचा पहिला टप्पा आनंदनगर ते ओवळा आणि नंतर मग माझ्यामध्ये ती इव्हन भिवंडीपर्यंत या आडव्या पट्ट्यामध्ये पण आपल्याला ती सुरू करता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।